अशा अर्थानं भाजप हा मोठा भाऊ आहे, परंतु महायुती म्हणून बैठक घेण्याचं काम आज आणि उद्या होणार आहे. महायुती म्हणून जर आपण एकत्रित सत्तेत बसणार असू तर मग जो कमळ चिन्हावर निवडून आलाय तो भाजपचा आहे. तो मूळ आहे, जुना आहे, नवा आहे, याच्याबद्दल त्यांनी चिंता करण्याची आवश्यकता नाही. कोल्हापूरसाठी 1900 करोड रुपयाचा फ्लायओव्हर लोक मोठ्या प्रमाणात जॉईन होत आहेत. त्यांना एक शिस्त असली पाहिजे, एक डेकोरेम असला पाहिजे कार्यकर्त्यांना. यासाठी सबंध राज्यभर प्रशिक्षण दिलं जाणार आहे. ते आम्हीच नंबर 1 आहोत, आम्ही मोठा भाऊ आहोत, असे काही पक्ष सांगत होते. आणि म्हणून मी आज या ठिकाणी सांगितलं की आपण भारतीय जनता पार्टीच्या वतीनं 41 जागा लढवल्या. जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त मतदान 3,42,000 हे भारतीय जनता पार्टीला झालेलं आहे. 2 नंबरला राष्ट्रवादीनं 20 जागा जिंकल्या. त्यांना 3,41,000 मतं पडलेले आहेत. म्हणजे भाजपला 3,42,000, राष्ट्रवादीला 3,41,000, त्याच्या खालोखाल शिवसेनेला कमी आहेत, काँग्रेसला तर 280च आहेत. आणि अशा अर्थानं भाजप हा मोठा भाऊ आहे, हे मी या ठिकाणी लोकांच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातल्या तमाम नागरिकांनी भारतीय जनता पार्टीवर जो विश्वास ठेवलेला आहे त्याच्यासाठी मी त्यांचा आभार व्यक्त केलेले आहेत. आता अजून गॅझेट झालेलं नाही आहे. गटनेता निवड आज भारतीय जनता पार्टीचा झालेला आहे. तानाजी पाटील यांना गटनेता निवडलेला आहे. पुढची प्रक्रिया जोपर्यंत गॅझेट होत नाही, तारखा येत नाहीत, तोपर्यंत प्रक्रिया सुरू होणार नाही. परंतु महायुती म्हणून बैठक घेण्याचं काम आज आणि उद्या होणार आहे. राष्ट्रवादी, शिवसेना, जनसुराज्य, शव आघाडी या सगळ्यांच्या बरोबर भारतीय जनता पार्टी चर्चा करून पुढची पदं कशा पद्धतीनं त्याची वाटणी करायची याचा निर्णय भविष्यात 2 दिवसामध्ये घेतला जाणार आहे. आत्ताच दादांनी सांगितल्याप्रमाणे निश्चित आहे की त्यांची संख्या जास्त असल्यामुळे स्वाभाविकपणे ते मागणी करणार आहेत. परंतु आमचीही मागणी असणार आहे. महायुती म्हणून जर आपण एकत्रित सत्तेत बसणार असू तर मग आम्हालाही अध्यक्षपद मिळालं पाहिजे, काही कमिट्या मिळाल्या पाहिजेत, ही आमची भावना असणार आहे. जो कमळ चिन्हावर निवडून आलाय तो भाजपचा आहे. तो मूळ आहे, जुना आहे, नवा आहे, याच्याबद्दल त्यांनी चिंता करण्याची आवश्यकता नाही. निवडून आलेला आहे तो भाजपचा आहे आणि त्यामुळे त्याला पद देण्यामध्ये कसलीही अडचण असणार नाही. यावेळेचं अधिवेशन खरं म्हणजे मी पहिल्या 3 आठवडे मी जाऊ शकलो नाही, कारण जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिकांच्या निवडणुका होत्या. परंतु अंतिम सप्ताहामध्ये मी जाऊ शकलो आणि खूप गोष्टी कोल्हापूरसाठी फ्रुटफुल म्हणजे चांगल्या गोष्टी झालेल्या आहेत मंजूर. कोल्हापूरसाठी 1900 करोड रुपयाचा फ्लायओव्हर शुर्लीपाशी 4.25 किलोमीटरचा, ज्याच्यामध्ये बास्केट ब्रिज आहे, तो मंजूर झालेला आहे. कोल्हापूरच्या विमानसेवा गेल्या अनेक दिवस आपण मागणी करत होतो, प्रयत्न करत होतो की मुंबईला संध्याकाळची विमानसेवा आता सुरू होते कोल्हापूर एअरपोर्टवरून. तिसरं म्हणजे कोल्हापूर मिरज डबलिंग रेल्वे लाईन व्हावी, याच्यासाठी गेल्या अनेक वर्ष मागणी होती. त्याच्यासाठी 984 करोड रुपये केंद्र सरकारचे मंजूर झालेले. असे अनेक प्रकल्प कोल्हापूरला मंजूर झालेत. अंमलमाडिकांनी प्रयत्न करून आता क्रिकेटचं स्टेडियम विकासवाडी या ठिकाणी भव्य असं क्रिकेट स्टेडियम आंतरराष्ट्रीय दर्जाचं होणार आहे. अनेक गोष्टीच्या आम्ही कोल्हापूरकरांना, जिल्ह्यातल्या लोकांना आम्ही आश्वासन दिलं होतं किंवा आम्ही जो वचननामा जाहीर केला होता त्यापैकी बऱ्यापैकी गोष्टी आता पूर्णत्वास यायला लागलेल्या आहेत, सुरू व्हायला लागलेल्या आहेत. भविष्यात उरलेल्या सगळ्या गोष्टी आम्ही करणार आहोत. निश्चित प्रत्येक राज्याला 50,000 करोड रुपये साधारण दिले जातील. राज्य आपल्या महाराष्ट्राला जे मिळेल त्यामध्ये निश्चित कोल्हापूरला सुद्धा भरीव हिस्सा मिळेल, यासाठी आम्ही प्रयत्न करू. भारतीय जनता पार्टी हा शिस्तप्रिय पक्ष आहे आणि आता खूप मोठ्या प्रमाणात यश महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीला मिळालेलं आहे. विधानसभेमध्ये जर तुम्ही बघितलं तर इतिहासात पहिल्यांदा 135 जागा भारतीय जनता पार्टीच्या आल्या. नुकत्याच झालेल्या नगरपालिकेमध्ये सगळ्यात मोठं यश भाजपला मिळालं. महापालिकेमध्ये तर म्हणजे रेकॉर्ड झालेला आहे. या पश्चिम महाराष्ट्रात कधी भाजपचा महापौर होत नव्हता, परंतु या 4-5 जिल्ह्यामध्ये पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर सगळीकडे भाजपचे महापौर होत आहेत. पिंपरीला भाजपचे महापौर होत आहेत आणि जिल्हा परिषदमध्ये सुद्धा मोठं यश मिळालेलं आहे. पक्ष वाढत चाललेला आहे, कार्यकर्त्यांची संख्या वाढत चाललेली आहे, लोक मोठ्या प्रमाणात जॉईन होत आहेत. तर त्यांना एक शिस्त असली पाहिजे, एक डेकोरेम असला पाहिजे कार्यकर्त्यांना. यासाठी सबंध राज्यभर प्रशिक्षण दिलं जाणार आहे. वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं हे प्रशिक्षण होणार आहे. बूथ प्रमुखापासून ते आमदार खासदारांपर्यंत त्यांनी कसं वागलं पाहिजे, कसं काम केलं पाहिजे, लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी कसा प्रयत्न केला पाहिजे, या सगळ्याचं प्रशिक्षण होणार आहे. यामध्ये आम्ही सगळे सहभागी होणार आहोत. निश्चितच मी तुम्हाला सांगितलं की महायुती म्हणून आम्ही सत्तेत जर बसत असू तर मग सगळे पदं वाटणी त्या पद्धतीनं होईल आणि आम्हालाही त्या पद्धतीची आमच्या सदस्यांना पदं मिळतील. अजून या बाबतीत राज्य सरकारचा निर्णय झालेला नाही, परंतु आमचा प्रयत्न आहे की ज्या पद्धतीनं महापालिकामध्ये स्वीकृत सदस्य असतात
त्याच पद्धतीने जिल्हा परिषदमध्ये सुद्धा स्वीकृत किंवा शासन नियुक्त सदस्य असले पाहिजे, यासाठी आम्ही आता मुख्यमंत्री महोदयांच्याकडे पाठपुरावा करणार आहोत. हे आमची तयारी चालूच आहे. आमची सुद्धा मोठ्या प्रमाणात नोंदणी झालेली आहे. आम्ही ती निवडणूक लढणार आहोत. पदवीधर असो, शिक्षक मतदारसंघ असो, सगळ्या निवडणुका भारतीय जनता पार्टी ताकदीनं लढणार आहे.